आणि यानंतर बातमी चंद्रपुरामध्ये ताडोबा महोत्सवाच्या निमित्तानं अनोखा विश्वविक्रम करण्यात आलाय। रामबाग वनवसाहत मैदानावर वनविभागाच्या वतीनं 23 देशी प्रजातीच्या 65,724 कुंड्यातील रोपट्यांच्या सहाय्यानं भारत माता ही अक्षरं साकारण्यात आली आहेत। 1 मार्च पासूनच चंद्रपूर शहरातील चांदा क्लब मैदानावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पातळीवर नेण्यासाठीचा ताडोबा महोत्सव सुरू झालाय आणि याद्वारे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पर्यटनातून रोजगार अशी साखळी जोडत मानव अस्तित्वाशी घट्टपणे जोडण्याचा वनविभागाचा हा प्रयत्न आहे। ताडोबा महोत्सव सुरू आहे आणि या ताडोबा महोत्सवाच्या माध्यमाने एक नवीन रेकॉर्ड जो आहे तो करण्यात आलेला आहे। विविध जी रोप आहेत प्रजातीची ती त्या प्रतीच्या रोपाच्या माध्यमाने भारत माता हा शब्द लिहिण्यात आला आहे। नेमका हा रेकॉर्ड कसा आहे आणि कोणत्या प्रजाती आणि किती रोप आहेत याची माहिती घेऊया। आपल्यासोबत वनमंत्री आहेत सुधीरजी। सुधीर भाऊ, काय हा रेकॉर्ड आहे, कशा प्रकारच्या प्रजाती आहेत, किती रोप आहेत? ताडोबा हा राष्ट्रीय उत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण हा पोचावा म्हणून करत असताना विविध चर्चासत्र आहे, वाघ संवर्धनाबद्दल संवाद आहे, परिसंवाद आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे। यासोबत एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही केला वन विभागाच्या माध्यमातून। गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करताना साधारणतः 65,724 वृक्ष इथं गावण्यात आले, ग्रीन भारत माता करण्यात आली आणि यासोबत 26 प्रजाती आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वगुरु आमचे आदरणीय नरेंद्र मोदीजी ज्यांच्या नेतृत्वामध्ये झिरो कार्बन हा संदेश माननीय मोदीजींनी 2070 पर्यंत दिला, त्याच्यामध्ये या वृक्ष संवर्धनाचं एक मोठे योगदान असणार आहे। आणि त्या दृष्टीने हा रेकॉर्ड आम्ही केला। वन विभागाने या अगोदर लिम्का रेकॉर्ड बुकमध्ये नाव नोंदवलं होतं। आता पहिलं नाव आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केलं। या माध्यमातून आम्हाला वेगाने वृक्ष लावण्याचा, संवर्धनाचा, संरक्षणासाठी जनतेपर्यंत संदेश पोहोचवण्यामध्ये निश्चितपणे एक आमच्या प्रयत्नाला यश येण्याची या कारणाने शक्यता आहे। ताडोबा महोत्सव फक्त ताडोबा महोत्सव हा कार्यक्रम नव्हे तर लोकांना आणि या बातमीनंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोक।